आणि आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या खटल्यात राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25,000चा दंड, तर राऊतांना जामीन मंजूर। ज्या देशात पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खायला जातात तिथे काय न्याय मिळणार, मात्र सत्यासाठी लढत राहणार, संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया। आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही वरिष्ठ कोर्टात जाणार, राऊतांची माहिती। तर विधानसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी मला तुरुंगात त्यांना टाकायचंय, संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। संजय राऊतांनी सोमय्या कुटुंबियांची बदनामी केली होती। अब्रू नुकसानीच्या खटल्यात कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं, पोलिसांनी त्यांना कस्टडीत घेतलंय। किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया। न्यायालयाचा निर्णय सर्वांनी स्वीकारला पाहिजे आणि पुन्हा अशा चुका होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, संजय राऊतांबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। संजय राऊतांना बेताल, वाचाळ आणि निराधार बोलण्याची सवय लागली। अब्रू नुकसानीच्या खटल्यात राऊतांना न्यायालयानं चपराक लगावली, प्रवीण दरेकरांची टीका। तर राऊतांनी आता कुणाच्या अब्रूवर घाला न घालण्याची दक्षता घ्यावी, दरेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना 15 दिवसांपेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षा व्हायला हवी, राऊत सुधारणेच्या पलीकडे गेलेत, भाजप नेते अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया। न्यायव्यवस्थेत वरिष्ठ न्यायालय आहे, आमच्या समोरील सर्व पर्याय संपले असं नाही, आम्ही वरिष्ठ न्यायालयात दाद मागू, सुषमा अंधारे यांची राऊतांवरील निकालाबाबत प्रतिक्रिया। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पानी अहवाल सादर। पुतळा अंतर्गत गंज कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला, चुकीच्या वेल्डिंग कामामुळे पुतळा कोसळल्याचं अहवालात माहिती समोर। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग पोलिसांची नोटीस। नाईकांनी राजकोट येथील पुतळा कोसळल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, 4 दिवसात पुरावे सादर करण्यासाठी नोटीस। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरील वादावरून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील काँग्रेस नेत्यांचे कान टोचले, नेतृत्वाकडून सबुरीचा सल्ला। नाना पटोलेंनी काल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली। मुंबईतील भायखळा आणि वर्सोवावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद, सूत्रांची माहिती। भायखळा आणि वर्सोव्याच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक। कोकणातील 3 जागांवरून मवियात रस्सीखेच चिपळूण सावंतवाडीवरील पवार गटाचा दावा, तर राजापूरसाठी काँग्रेस आग्रही। सावंतवाडी राजापूर ठाकरे गटाचे हक्काचे मतदारसंघ। वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा, शिंदे गटाचे नरेश मस्के आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी भिडले, विरोधी पक्षांनी केला सभात्याग। जयंत पाटलांचं अहमदनगरच्या अकोलेमध्ये जंगी स्वागत। पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यात, 30 फुटी हार घालून जयंत पाटलांचं स्वागत। एकाच एन्काउंटर का, सर्व बलात्कारांचा एन्काउंटर करा, सर्व बलात्कारांचा एन्काउंटर केल्यास आम्ही समर्थन करू, संजय राऊतांचं वक्तव्य। अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिसांकडून जागेचा शोध सुरू। हायकोर्टाच्या सूचनेनंतर पोलिसांची स्थानिक प्रशासनासोबत चर्चा, अक्षयचा मृतदेह दफन करण्याचा कुटुंबियांचा निर्णय। अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यात दफन करण्याला मनसेचा विरोध, मनसैनिकांनी कळवा पोलीस ठाण्यात पत्र दिलं। आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत मातोश्रीवर विधानसभानिहाय आढावा बैठक। आज नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभानिहाय आढावा बैठक। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री मुंबईत बैठक, तिढा असलेल्या 90 जागांवर बैठकीत चर्चा होणार। बैठकीतील माहिती शहांना मुंबई दौऱ्यावेळी दिली जाणार। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई, राऊतांची टीका। शिंदे आणि फडणवीसांमध्ये सिंघम कोण हे त्यांनी बसवून ठरवावं किंवा कॅबिनेट बोलवावी, राऊतांचा टोला। अजितदादांच्या उपमुख्यमंत्रीपदाला आता पूर्णविराम, त्यांचं सरकार आता जातंय, अजितदादा आमदारही राहणार नाहीत, संजय राऊत यांचा अजितदादा यांच्यावर निशाणा। अजित पवार महायुतीत असूनही वेगळेच राहतील, बच्चू कडू यांचा दावा। तर एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाही, यांनी 3 टाकल्यात, हे एकमेकांना पाडण्याचं काम करतील, बच्चू कडू यांचं वक्तव्य। अमरावतीत अजित पवारांसमोर प्रहार, अपंग क्रांती संघटनेची घोषणाबाजी, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार आक्रमक। महायुतीत भाजपच्या कारंजा विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, वाशिमच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा रद्द, मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा दौरा रद्द। ईडीपासून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्रीपदाच्या तुकड्यासाठी हसन मुश्रीफांनी पवार कुटुंबांसोबत असलेल्या नात्याचा सौदा केला, समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल। काँग्रेसमधून निलंबित नेते नरेंद्र जिचकार नागपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार। नरेंद्र जिचकार यांची पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा।
मोदींच्या पुणे दौऱ्याची नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता. आज ऑनलाईन उद्घाटन होणार नाही. विविध 11 प्रकल्पांचं आज मोदींच्या हस्ते होणार होतं उद्घाटन. जळगाव ग्रामीण मतदारसंघावरून गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकरांमध्ये जुंपली. जळगाव ग्रामीणची जागा पवार गटाला नाही. कोणी अर्ज केला आहे का? गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तर पाटलांकडून दिशाभूल. मी पक्षाकडे अर्ज केला. गुलाबराव देवकरांची प्रतिक्रिया. विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिंदे गटाचा दावा. 24 जागांची आमची मागणी. त्या सर्व जागांवर आमचे उमेदवार विजयी होतील. मंत्री संजय राठोड यांचा दावा. सिंदखेडराजा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. दिलीप वाघ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. तर गायत्री शिंगणे यांचा देखील मतदारसंघावर दावा. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र सोशल मीडियावर व्हायरल होता. जिल्ह्यातील आदिवासी समाज आक्रमक. अहमदनगरमधील धनगर उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा. प्रवरा संगममध्ये गोदावरी नदीकिनारी आंदोलकांची चिठ्ठी. जलसमाधी घेत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख. दोघांचे फोन नॉट रिचेबल. नागपुरात यंदा होणारे हिवाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये कपात. यावर्षी होणाऱ्या बजेटचा अनुमानित खर्च 65 कोटी असणार. फक्त अत्यावश्यक काम केली जाणार. पुण्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर. गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगारांची यादी तयार. तर सोशल मीडियावर पोलिसांची बारीक नजर. पूजा खडकरला 4 ऑक्टोबरपर्यंत दिलासा कायम. पुढील सुनावणीपर्यंत अटक करता येणार नाही. पूजाने खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप. रायगडच्या तुटवली ग्रामस्थांकडून भरत गोगावलेंचा सत्कार. या भागातील दोन्ही गावाला जोडणारा रस्ता पुरात गेला होता वाहून. या भागातील कामं मंजूर झाल्यानं गोगावलेंचा सत्कार. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मुसळधार पावसाची हजेरी. पावसानंतर चांदणी नदीला पूर आल्याने धस पिंपळगावमधील पूल वाहून गेला. वाहतूक ठप्प. जळगावच्या मुक्ताईनगर चोपडा तालुक्यात मुसळधार पाऊस. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता. जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कपाशी पीक जमीनदोस्त. बळीराजा संकटात. लातूरच्या औसा ते आलमाल रस्त्यावर आलेल्या पुरात बाईकसह तरुण वाहून गेला. पूरस्थिती असताना तरुणाची स्टंटबाजी अंगाशी आली. सुदैवानं गावकऱ्यांनी तरुणाला वाचवलं. लातूरच्या मांजरा आणि निम्न तेरणा धरणाचे दरवाजे उघडले. मांजरा आणि तेरणा नदीला पुराची स्थिती. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, सातारा शहर, वाई, जावळी तालुक्यातील पावसाची रात्रभर हजेरी. ओढे नाल्यांना पूर. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. पुण्यात मुसळधार पाऊस. खडकवासला धरणातून 11,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याला आज ऑरेंज अलर्ट. जायकवाडी धरणातून 56,592 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे एकूण 18 गेट 3 फुटांनी उघडले. सोलापुरातील उजनी धरणातून 31,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. उजनी धरणात सध्या 122 टीएमसी इतका पाणीसाठा. पारनेर तालुक्यातील मांडोळ धरण ओव्हरफ्लो. 16 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. तर रब्बी पिकांनाही फायदा होणार. पुण्याच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस. राजगुरुनगर शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. रस्त्यांना तलावाचं स्वरूप. जळगावमध्ये मुसळधार पाऊस. केळी, कापूस, मका, ज्वारी, बाजरी पिकांचं मोठं नुकसान. माळा परिसरात केळीच्या बागा भुईसपाट.